आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। काय पाहिजे मॅडम? इथे ऍक्सिडेंट झाला, त्यांना कुठे घेऊन गेलेत मला जरा सांगाल का? ते ऑन द स्पॉट गेले मॅडम। ही ऍक्सिडेंट झालेली मुलगी तुमची कोण लागते काय? ऍक्सिडेंट एका मुलीचा झालाय? होय मॅडम। पण ऍक्सिडेंट तर म्हाताऱ्याचा झाला ना? नाही मॅडम, कोणीतरी चुकीचं सांगितलेलं आहे तुम्हाला। इथे अजून कुठे ऍक्सिडेंट झालाय का? हे मला कसं माहित असणार मॅडम? बापरे। सर, या परिसरात कुठे ऍक्सिडेंट झालाय का? नाही मॅडम। नाही का? नंदिनी, बाबा, नंदिनी, नंदिनी, काय झालं? काय झालं? काय झालं नंदिनी? नंदिनी, काय झालं तुला? तू अशी रडतेस का? बाबा, हा? तुम्ही बरे आहात ना? काय झालं मला? मला काही नाही झालं ना? तुम्ही बरे आहात ना? मी बरा आहे का? मी बरा आहे, मला काहीच झालं नाही, बघ ना। ते सोडा, तुम्ही बाहेर येता जाता ना, स्वतःची काळजी घ्या। काय झालं ते आधी सांग मला, काय झालं तुला? अगं, आपल्या घरात वारूळ शोधत येणारा तो म्हातारा माहितीये ना, त्याला कारने धडक दिली आणि त्यातच तो गेला। त्या म्हाताऱ्यासाठी हिने जीवाचा आटापिटा करून एवढी धावपळ केली, आणि हा कुठे राहतो हे देखील तिला ठाऊक आहे। यांच्यात नक्कीच काहीतरी नातं आहे। घरात असलेल्या फोटोबद्दल गंगाने सांगितलेलं सगळं खोटं होतं। धर्मराज बोलल्याप्रमाणे गंगा नक्कीच काही ना काहीतरी लपवते, आणि ते काय ते शोधायला हवं। एकटेच आहात माझ्यासाठी. तुम्हाला काही झालं तर मी एकटी कशी जाते?
बघा मी घरातून पळत सुटले. मी तुझं हळवं मन ओळखतो ग, पण एका दैवी अवतारात जन्म घेतलेली तू त्या महालात गंगाच्या जीवावर जगतेस. तो राजशेखर घरात बाकी कोणावर विश्वास करेल ना करेल, पण गंगावर तो नक्की विश्वास करेल. तो राजशेखर जिच्यावर आंधळा विश्वास ठेवतो त्या गंगाच्या शरीरात तू राहतेस. ते देखील एक चक्र व्यूहासारखंच आहे. या परिस्थितीमध्ये तुझं रहस्य त्यांना अजिबात कळता कामा नये. तो राजशेखर खूप खोलवर जाऊन विचार करतो. त्याला तू अजिबात संधी देऊ नकोस. ते मला पण माहितीये बाबा, पण त्याचबरोबर तुमची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे ना. तू माझी काळजी नको करूस. तू फक्त त्या कालचक्राला वाचव. अशी काय बघते सगळं? आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळाला पाहिजे म्हणून स्वतःला त्रास झाला तरी घोर तपस्या करून त्यांना मोक्ष मिळवून दिला. तुला हा मिळालेला अवतार त्याच्यासाठीच मिळाला आहे, कधीही विसरू नकोस. ते कालचक्र वनदेवीच्या चरणाशी घेऊन जाणं हे तुझं परम कर्तव्य आहे. तू हे सगळं विसरून कोणताही विचार न करता तू मला भेटायला आलीस अशी तू पुन्हा येता कामा नये. यापुढे तू जेव्हा पण येशील तेव्हा तू मला जिंकलेली दिसायला हवीस. आज अमावस्या आहे. आज स्वयंभू मंदिरात शिवाची खूप मोठी पूजा आहे. तुझी आई एक शिवनाग आहे. आता यावेळी तिच्या आठवणीत मी तुला एक विभूती लावतो. तुझ्या प्रत्येक कार्यात तुला यश मिळेल. तू आज जाऊन ज्यांचा बळी घेणार आहेस त्यात तू पूर्ण यशस्वी होशील. यापुढे तुला यशावर यश प्राप्त होईल. असेच पुढे जा.
होतीस तिथे फक्त मी दिवा लावायला आलो होतो, पण शेवटी मी तुला माझ्या घरी घेऊन आलो. मी पण एक चांगला माणूस आहे. न्यायाच्या धर्माने चालण्याची माझी जिद्द होती. पण जेव्हा मी तुला पाहिलं तेव्हा माझी ती जिद्द कुठे हरवली कोणास ठाऊक. तुझ्या दैवी शक्तीची जाणीव झाल्यावर तू माझ्याजवळ असली पाहिजेस असं सारखं वाटू लागलं. तुझ्या भक्तीत मी फार आंधळा होऊन गेलो आणि त्यामुळेच माझ्या हातून बऱ्याच चुका घडल्या. तरुणपणात मुलीच्या मी प्रेमात पडलो नाही आणि पैसा कमवण्याच्या वयात संपत्तीची हाव जडली नाही. पण तुझ्या भक्तीत मी पार आंधळा झालो. त्याच भक्तीपोटी मी तुला ह्या इथे घेऊन आलो. तू एका कुमारी कन्येचा आत्मा आहे हे मला माहिती आहे. कोणत्याही मुलीची जन्मभूमी ही तिच्यासोबत कधीच नसते. जिथे तिचं दान केलं जातं तेच तिचं घर असतं. पण आता तू माझ्या घरी आली आहेस. आता तू माझ्या घराची कुलस्वामिनी आहेस. राहत्या जागेचं नंदनवन करणं ही तुझी नियती आहे. जशी तू तुझी नियती कधी बदलू शकत नाहीस, तसाच मी माझा हट्ट कधीही बदलणार नाही. मी तुला माझ्यापासून कधीही दूर ठेवणार नाही. आणि हा माझा तुला शब्द आहे. कालचक्राप्रमाणेच तू माझ्यासोबत आयुष्यभर राहायचं आहे. आजवर मला काही हवं असलं तरी तुझ्याकडे मागितलं नाही, कारण न मागता देखील तू मला बरंच काही दिलेलं आहेस. पण आज मी पहिल्यांदाच तुझ्याकडे काही मागणं मागणार आहे. माझी सून गंगा हिने माझ्या कुटुंबासाठी जन्म घेतलाय असंच मला वाटतं. पण गंगाला मुनियप्पाने त्याच्या बाजूने वळवलंय आणि त्याने गंगाला कशासाठी जवळ केलंय याची मला माहिती हवी आहे. माझ्यापेक्षा, माझ्या कुटुंबापेक्षा काहीच मोठं नाही असा विचार करत असलेल्या गंगाचं मन बदलणं एवढं सोपं नाहीये. आणि असं असताना देखील गंगाचं त्याने मन वळवलंय म्हणजे त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल. आणि गंगा अशी का वागली याची मला माहिती हवी आहे. मी मुनियप्पाला फसवलं असेल, पण त्याच्या योजनेत मला फसायचं नाहीये. मला माहित नाही हे सगळं का घडतंय, तेच आता तू मला दाखवून दे. मी मुनियप्पाची चौकशी करणार आहे. त्याच्याकडचं सत्य जाणून घेण्यासाठी तूच आता मला मदत कर.
शाबास चामुंडी शाबास. तिथे असलेल्या सापाशिवाय बाकी सगळं तू घेऊन आलीस. तुझी कुशाग्र बुद्धी आणि श्रद्धा मी मान्य करून घेतलीये. तुमच्या शाबासकीची मी हकदार नाहीये गुरुदेव. मग कोण आहे? माझ्या कार्याची सूत्रधार, नेहमी माझ्या सोबत असणारी. गुरुभक्ती तुझ्यावर मात करण्यासाठी कोणाला तरी दैवी जन्म घ्यावा लागेल. तसंच कुलस्वामिनीच्या भक्तीतही तुझ्यापेक्षा श्रेष्ठ भक्त कोणीही नसेल. आभार गुरुदेव. जे मी शोधलंय ते आपल्या कामाचं वारुळ आहे का? आणि तिथे असणारी आपण शोधत असलेली नागशक्तीच आहे का? तू घेऊन आलेल्या वारुळाची माती आणि सापाची कातडी अद्भुत नाग असल्याचा पुरावा आहे. पण ती शक्ती नागच आहे का हे त्यावर लिहिलेल्या कुंडलीवरूनच ठरवू शकतो. चामुंडी कुंडली काढून ठेवतात. मी ती वाचून पाहिली गुरुदेव. त्या कुंडलीत जी भाषा आहे ती न समजणारी आहे गुरुदेव. कुंडली वाच, त्याचा अर्थ मी सांगतो. जशी आज्ञा गुरुदेव. तांडव करणारं राजसिंहासन, जीवनधारा पुरुषोत्तम, वाघाच्या कातडीवर उभा असलेल्या भोलेचं नावधारी गाव आहे. तांडव म्हणजे शिव, राजसिंहासन म्हणजे परम, आणि जीवनधारा पुरुषोत्तमा याचा महेश्वर असा अर्थ आहे. परम महेश्वर म्हणजे परमेश्वर आहे. भोलेच नावधारी गाव म्हणजे पार्वतीपुरम. पार्वतीपुरम. पार्वतीपुरम म्हणजे नागशक्तीचं गाव आहे. पार्वती. पुरम नामक एका अरण्यात तिची रक्षा करणारी नीलकंठ वासिनी, संपूर्ण ब्रह्मांडाची महादेवी. पुरम नामक अरण्य म्हणजे पार्वतीपुरम मध्ये असलेली वनदेवी असा अर्थ आहे त्याचा. नीलकंठ वासिनी म्हणजे कुंडलीप्रमाणे ही शिवनाग आहे. नीलकंठ वासिनी ब्रह्मांडाची महादेवी म्हणजे ती एक नागशक्ती आहे. म्हणजे वारुळात असणारी ती नागशक्ती नागच होती का? पुढे वाच. भूमीच्या उदरामध्ये वैशाख महिन्याच्या सोमवारी मांत्रिक गाठ बांधली गेली. बंधनाची शक्ती वाढवायला चंद्रपूजा केली जाईल. ते बंधन तोडण्यासाठी नागभक्त असलेल्या कुमारिका मुलीचं रक्त लागेल. हीच शक्ती आहे, शक्ती जी शास्त्रात आहे. यात शंका नाही आहे की तिथे असलेली शक्ती ही नागच होती.
कुंडलीप्रमाणे पाहिलं तर ही घटना पूर्ण 20 वर्षांपूर्वी घडलेली आहे. 20 वर्षांपूर्वी त्या जागेत नागशक्तीला मांत्रिक बंधनाने कैद केलं होतं. त्या बंधनाचं मूळ कारण ते तावीज आहे. त्या ताविजाची शक्ती वाढवण्यासाठी पौर्णिमेची पूजा केली जात होती. हे तेच तावीज आहे जे तू आणलं आहे. मांत्रिक बंधन तोडण्यासाठी हा एकच पर्याय, हा निसर्गाचा नियम आहे. म्हणूनच नागभक्ती असलेल्या कुमारिकेचं रक्त हे बंधन तोडेल. हाच एक मार्ग ठेवला आहे. कुमारिकेचं रक्त सांडताच बंधनात असलेल्या नागाची त्यातून सुटका झाली आहे. हे त्याला बंधनात ठेवलेल्या माणसांना माहीत सुद्धा नाही. त्याच्या आधीच आपल्याला माहीत झालंय. त्यांना माहित नसेल हे तुम्ही कसं ठामपणे सांगू शकता गुरुदेव? त्यांना जर काही गोष्ट माहीत झाली असती तर त्यांनी कुंडलीला असाच सोडलं असतं. कळल्यावर लगेच त्यांनी हे नष्ट केलं असतं. कदाचित आपण नागशक्तीच्या जवळ पोहोचलो आहोत. तिच्यावर अन्याय केलेल्या चुडाचा बदला घेण्यासाठी ती नागशक्ती तिथेच आजूबाजूला असणार. ती आपल्या ताब्यात आली तर आपण आपलं ध्येय साध्य करू. नागशक्तीला पकडून आपण आपलं ध्येय साध्य सुद्धा करू शकू. तेच करायला तर मी आले आहे. तिला वश मध्ये केलंच पाहिजे, कारण हा शेकडो वर्षांपासून घेत असलेला शोध आहे. वनदेवीच्या चरणांशी असलेलं कालचक्र ज्ञानदृष्टीने शोध घेतलेल्या आपल्या पूर्वजांच्या गुरूंनी त्याला मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. पण ते कालचक्र शिवनागाच्या रक्षणात होतं, म्हणून त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. ते कालचक्र आपल्या पूर्वजांच्या गुरूंपासून कित्येक मैल दूर होतं. ही 20 वर्षांपूर्वी जबाबदारी माझ्या गुरूंनी माझ्यावर दिली. त्या कालचक्राच्या शोधात मी तिथे गेलो असताना ते कालचक्र भलत्याच माणसांनी आधीच चोरून घेऊन गेले. ते कोणाकडे आहे हे माहित नसल्यामुळे शक्ती नागाचा शोध घेऊन तिच्याद्वारे त्या कालचक्राची माहिती मिळवायची होती. म्हणून त्या नागशक्तीचा शोध घेण्यासाठी जबाबदारी मी तुझ्यावर सोपवली. तू सर्वस्वपणाला लावून त्या नागशक्तीचा शोध लावलास चामुंडी देवी. हे अविश्वसनीय कार्य करून तू माझं मन जिंकलं आहेस. या गुरुचं बक्षीस तुझी वाट पाहत आहे आता. ये या धैर्यशील कर्तृत्वासाठी ही गुफा देवीची वीर तलवार तुझ्या गुरुकडून तुला बक्षीस. जशी आज्ञा गुरुदेव. द्या.